मी 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 इच्छुक होतो, जग जाहीर आहे. आणि एखाद्या इच्छुकाला तिकीट नाही मिळालं तर ते नाराजी होणं पण म्हणजे नैसर्गिकता आहे. काल रवी चव्हाण हे मला भेटायला नव्हते आले. काल त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं आणि माझी जुनी मैत्री असल्याकारणाने त्यांचा फोन आला की मी आहे, पुण्यात आलो आहे संजय, म्हणून आम्ही भेटलो. याचा अर्थ ते फक्त माझ्यासाठी आले होते किंवा नाराजांसाठी आले होते असं काही नाही आहे. मित्र म्हणून आले. त्यामुळं मी पुणे शहरातला संपूर्ण 6 मतदारसंघातल्या आमच्या चर्चा झाल्या. त्या चर्चेतनं मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. आणि मी 45 ते 55 10 वर्ष उमेदीचं माझं वय हे पक्षाला दिलं. आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे कार्यकर्त्यांना तर माहितीचे, पत्रकार, कार्यकर्ते किंवा जे मतदार आहेत त्यांनाही माहिती आहे की भारतीय जनता पक्षासाठी माझं योगदान काय आहे, काय नाही आहे, हे मी त्यांना सगळं कानं घातलं. माझं दुःख जे काय होतं ते त्यांच्या कानं घातलं. त्यातून काय काय पुणे शहर होऊ शकतं हे त्यांच्या कानं घातल्यानंतर ते म्हटले की मी काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. नाना, तुमचे जे काय विषय आहेत हे मी देवेंद्र फडणवीसांबरोबर आणि अमित भाई शहांबरोबर सगळे चर्चा करतो आणि मग नंतर आपण परत बसू. नाही, नाराजी दूर म्हणजे असं आम्ही नाराज कधी पण असतो. बघा, तुम्हाला आठवत असेल 2014 साली आपले अनिल शिरोळेंना तिकीट मिळालं. बापटसाहेब खूप ॲग्रेसिव्ह होते. राज्यात विरोधी पक्षी सत्ता होती. त्यांना कल्पना नव्हती की आपली राज्यामध्ये सत्ता परत येईल, म्हणजे भाजपची सत्ता येईल महाराष्ट्रात. त्यामुळे लोकसभेसाठी ते खूप वाद घालत होते. त्या वादानंतर अनिल शिरोळेंना तिकीट मिळालं, पण ते लगेच कामाला लागले. 2019ला भारतामध्ये एकमेव व्यक्ती असेल अनिल शिरोळे की जे 5 वर्ष पूर्ण सभागृहात 100% उपस्थिती होती त्यांची. एवढं मेरिट असताना 19ला त्यांचं तिकीट कट केलं आणि आपण बापटसाहेबांना लोकसभेत तिकीट दिलं. अनिल शिरोळे तत्पर्य लगेच ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सगळे झाले. तसं अजून बी फॉर्म काही दिलेलं नाही आहे कुठल्या उमेदवाराला. नाव डिक्लेअर झालेलं आहे. परंतु भारतात बऱ्याच जागी उमेदवार काही स्थानिक लेवलच्या अडचणींमुळं किंवा स्थानिक सर्वेनुसार तिकीट डिक्लेअर झाल्यानंतरसुद्धा बदलतात. तर तसं काही असेल तर पुणे शहरात पण असं काही होऊ शकतं. मी कुठल्याही प्रकारे, मला कुठलीही अपेक्षा उमेदवार बदलावा अशी नाही आहे किंवा बदलतील ही नाही आहे. परंतु मी माझा जो सर्वे होता, माझं जे काही इच्छा होत्या, माझ्या ज्या काही अपेक्षा होत्या, ह्या मी रवी चव्हाणांना सांगितलेल्या आहेत. त्याच्यावरती ते पक्षश्रेष्ठी आणि ते बसून निर्णय घेतील. पण तुमच्या सर्वेनुसार उमेदवार शेवटच्या टप्प्यात प्रवेश करतील अशी संभाव्य आहे. आता पक्षश्रेष्ठींना मी माझ्या दुःख किंवा माझं जे काही पुणे शहरातलं माझा स्वतःचा राजकीय अनुभव हे सगळं मांडलेलं आहे. त्यातनं ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्व आहोत. ज्या दिवशी बी फॉर्म भरतील त्या दिवशी मी पक्षावर काम करणारच आहे पक्षाचं. तोपर्यंत मी इच्छुक आहे. इच्छुक प्रत्येकजण आहे. त्यांनी सगळ्यांनी सक्रिय राहावं, सगळ्यांनी अपेक्षित राहावं. त्याच अपेक्षेने मी आत्ता सध्या रवी चव्हाणांशी काल चर्चा केलेली आहे. पुण्यामध्ये काय स्थिती तुम्हाला निवडणूक एकतर्फी आहे? आता बघा, अजून मी स्वतः पण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येईल ह्यात काही शंका वाटत नाही आहे. त्यामुळे आमची काही जे चर्चा झाल्या त्या नुसत्या निवडणुकीला नाही की बाबा 6 विधानसभा 8 विधानसभा नंतरच्या पण आहेत, लोकसभेनंतर पण 8 विधानसभा आहेत पुणे शहरामध्ये, त्याच्याबद्दल पण चर्चा झाली. बऱ्याच गोष्टी चर्चा तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसात सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. आमची सगळी चर्चा झाली. रवी धंगेकर उमेदवार आहे त्याची चर्चा झाली. आमच्याकडे पारंपरिक मित्रपक्ष शिवसेना आमच्यावर नाही आहे, तीसुद्धा चर्चा झाली. एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्यावर आहे, तीसुद्धा चर्चा झाली. कोण किती प्लस आहे, कोण किती मायनस आहे, ह्या सगळ्या सविस्तर चर्चा झाली. त्याचा सगळा रिपोर्ट मी साधारण 8 दिवसात म्हणून पक्षश्रेष्ठींकडे देणार आहे. आता मी मागच सांगितलं की बारामतीमध्ये अजितदादांच्या म्हणजे राष्ट्रवादी जी आमच्या वहिनी उभ्या आहेत, सुनेत्रा वहिनी, त्या निवडून दिले. मग मागच सांगितलं. कारण आपण बघितलं तर कालही जी नाराजी होती, 2 नेत्यांची नाराजी होती, जी हर्षवर्धन पाटील असतील किंवा विजय शिवतरे, या दोघांची नाराजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्णपणे संपवलेली आहे. त्यामुळं आता काही विजय होण्याला मार्ग एकदम सुकर झालेला आहे. बारामतीही आम्ही नक्की जिंकू.
नैसर्गिक नाराजी असती, नैसर्गिक ती जाती पण, असं काही नाही. आता बघू, आता तुम्ही माझ्या आता बघू काय नाराजी, म्हणजे मला असं वाटतं की बाबा ते निर्णय घेतील चांगला, ज्याच्यापासून माझी आणि इतर लोकांची, माझी एकट्याची नाराजी नाही आहे, बऱ्याच लोकांची नाराजी सगळ्यांची दूर होईल. हो, तेच मी आपण आत्ताच सांगितलं की शिवतारे आणि हर्षवर्धन, मी आत्तापर्यंत 5 मतदारसंघात, 4 मतदारसंघात पूर्ण आमच्या विधानसभेचा सर्वे झालेला आहे. 2 मतदारसंघात आज उद्या परवा होईल आणि 8 दिवसांनी पक्ष सिस्टीमकडे तो सर्वे मी नक्कीच पाठवेल. आणि आत्ता सध्या आमचं चालू आहे सर्वे, तो सगळं झालं की आपल्याला देता येणार नाही मला, पण पक्ष सिस्टीमकडे नक्कीच पाठवेल. भारतीय जनता पक्ष तुमचा वापर करून घेतोय असं मागे पण एकदा तुम्ही बोलला होता की भावना होती, आजही तुम्हाला तसंच वाटतं? नाही, असं काही नाही आहे. वापर नाही, असं काही नाही आहे. मला असं नाही वाटत. भारतीय जनता पक्ष असेच बऱ्याच जागी मेगा कुलकर्णीवर पण अन्याय झाला होता. तेव्हा जेव्हा की चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरवरून आले तेव्हा इतकं झाले होते की कोल्हापूरचा उमेदवार पुण्यामध्ये काय संबंध आहे वगैरे वगैरे, आणि मेघाताई पण नाराज झाले होते त्यावेळेस. त्यांची नाराजी लगेच दूर केली आणि त्यांना भारताच्या सर्वोच्च सभागृहाचं सदस्य त्यांना केलं पक्षाने. त्यामुळे नाराजी हे निवडणुका आल्या की नाराजी, जसा पक्ष मोठा तशी नाराजी वाढती. बी फॉर्म देऊन कलेक्टरकडं बी फॉर्म भरला गेला तरी सगळ्यांची नाराजी दूर होती, ते सीट फायनल होतं आणि मग त्याचं सगळं एक जीवाने काम करतं. पूर्वी राज्यसभेवर होते, पूर्वी आता परत जायची काही इच्छा आहे का? समजा नाही मिळालं आता आमच्या इच्छेला म्हणतो असतं, मी लोकसभा पण मागितली होती. पक्ष जे ठरवतं, पक्ष जे ठरवेल ते करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.